आषाढी शुद्ध एकादशी सोहळा 25 जुलै 2026 रोजी होणार असून या सोहळ्यासाठी महाराष्ट्रातून अनेक दिंड्या विविध पालखी सोहळ्यासोबत आषाढी यात्रा सोहळ्यासाठी पंढरपूरकडे येत आहेत। अशातच महाराष्ट्र व कर्नाटकामधून 4000 सायकलची अनोखी दिंडी पंढरपुरात येऊन पोहोचले। पंढरपुरात आज हे सायकल संमेलन पार पडलं। यावेळी सायकल स्वारांनी वारकरी परंपरेप्रमाणे सायकलवरून नगर प्रदक्षिणा केली। भारतीय क्रीडा प्राधिकरणचे संचालक पांडुरंग चाटे व आषाढी पंढरपूर सायकलवारी असोसिएशनचे अध्यक्ष उमेश परिचारक यांनी सायकल दिंडीचं उद्घाटन करून दिंडीत सहभाग घेतला होता। फिट इंडिया या राष्ट्रीय कार्यक्रमाअंतर्गत या दिंडीमध्ये सायकल सारख्या व्यायामाचं महत्त्व पटवून देण्यात आलं। जीवनशैलीबाबत जागरूकता निर्माण करणे हा या उपक्रमाचा प्रमुख उद्देश होता। सायकलिंग हा आरोग्यदायी, पर्यावरणपूरक व किफायतशीर वाहतुकीचा पर्याय असून नियमित सायकल वापरामुळे शारीरिक तंदुरुस्ती राखण्यास मदत होते, असा संदेश यावेळी देण्यात आला। राज्यातील कानाकोपऱ्यातून आलेल्या सायकल स्वारांमुळे आज पंढरी नगरी वेगळ्याच आध्यात्मिक वातावरणामध्ये सामावून गेलेली पाहायला मिळाली। यावेळी पंढरपूरचे तहसीलदार सचिन लंगुटे, मुख्याधिकारी महेश रोकडे, सेवानिवृत्त IPS अधिकारी हरीश बैजल यांच्यासह पंढरपूर सायकल्स क्लब व नाशिक सायकल्स क्लब आणि बारामती सायकल्स क्लब यांनी उत्तम प्रकारचं नियोजन केलं होतं। यावेळी सायकल दिंडीत सहभागी झालेल्या 4000 सायकल स्वारांच्या गोल रिंगण सोहळ्यानं दर्शकांच्या डोळ्याचं पारणं फेडलं।